अजित पवारांची जाहीरपणे मालेगाव सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी, कोणताही विरोधाभास नाही अशी भूमिका मांडली मुलाखतीत। नागपूरमध्ये वीज पुरवठा सतत खंडित, मुख्यमंत्री फडणवीस संतप्त, महावितरणाच्या कामकाजावर टीका, लवकरच दुरुस्ती करण्याचे आदेश। भारत मिडल ईस्ट तणावातून इंधन पुरवठा सुरक्षित ठेवणार, विविध मार्गांनी पुरवठा मजबूत, संकटातही स्वातंत्र्य असेल। कोकणात गणेशोत्सवात जाण्यासाठी प्रवाशांसाठी रेल्वे तिकीट बुकिंग सुरू उद्यापासून, अतिरिक्त गाड्या व्यूहरचनेसहित प्रवाशांसाठी सुव्यवस्था। महाराष्ट्रात कोविड-19 रुग्णांची नोंद, राज्यात काल 19 सकारात्मक रुग्ण आढळले। पहिली ई कॅबिनेट मीटिंग लवकरच, आयपॅड वापरासाठी तयारी, राज्यातील तज्ज्ञांच्या मदतीने सरकारी बैठक आता लवकरच होणार। नाशिक रुग्णालयातील मध्यरुंद डॉक्टर प्रकरण, शिवसैनिकांचा कारवाईचा इशारा, आदिवासी गर्भवती महिलेला दीर्घकाळ बेडवरती ठेवलेल्या डॉक्टरला शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला, स्थानिक संताप वाढला। पुरंदर माजी आमदारांच्या नावावर 30 कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, पुण्यात बनावट दस्तऐवजाच्या सहाय्याने कर्ज, पोलिसांनी तपास सुरू केला। मुंबईत जून महिन्यात पावसाचं प्रमाण 80% पार, IMDनुसार सांताक्रूजमध्ये 425 मिलीमीटर, कोल्हापूरमध्ये 478 मिलीमीटर, आणखीन पावसाची शक्यता, तलावांची पाणीसाठा गेल्या 3 वर्षातील सर्वोच्च। IMD जारी, कोकण, मध्य महाराष्ट्र रेड ऑरेंज पावसाचा इशारा, उद्यापासून 27 जूनपर्यंत अतिवृष्टीची शक्यता, जिल्ह्यामध्ये तयारी आवश्यक। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।